तर आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या कौटुंबिक मतभेदांमुळे अनेक मुलं मुली आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्यापासून लांब करतात. अनेकांना तर अक्षरशः रस्त्यावर यावं लागतं. अशा वृद्ध नागरिकांसाठी वाशिमच्या प्रांजली पाध्ये एक आशेच्या किरण बनल्यात. प्रांजली यांनी चक्क 50 निराधार वृद्धांना आपल्या मायेच्या छत्राखाली आश्रय दिला आहे. वाशिमच्या मालेगाव इथं सुरू केलेल्या माऊली वृद्धाश्रमात आज अनेक वृद्धांना घर, माया आणि आपलेपणा मिळाला आहे. कोरोना काळामध्ये प्रांजल यांच्या दोन्ही किडण्यांना दुर्धर आजार झाला होता. सगळं संपलं असं वाटत असतानाच नशिबानं साथ दिली आणि त्यानंतर प्रांजली यांनी आपले आयुष्य समाजासाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच प्रांजली वृद्धांना आधार देत आहेत. कोणतीही मदत मिळत नसताना देखील ते त्या अखंडपणे सेवा करतायत. त्यामुळे समाजामधील दानशूरांनी समोर येऊन मदतीचा हात द्यावा याची आता गरज आहे. मला मूल बाळ काही नाही. मी 2 वर्ष झाले मला माहिती झालं मी इथं आली. लेकीप्रमाणे मला वागवलं आणि चांगली आपली व्यवस्था करते. खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, दवाखान्याची आहे. हा निश्चय धरला की काही आयुष्याचं खरं नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये असं आहे की हे आयुष्य चालत राहणं त्याचा विषय नाही, पण ज्या लोकांना कोणी नाहीये, ज्या लोकांना आधार नाही, जे लोक अनाथ आहेत अशा लोकांचा आधार बनायचं आणि त्यांच्यासाठी आपण समोरचं जीवन काढायचंय. माझं 2008 मध्ये मी जी ट्रस्ट स्थापन केलेली होती वर्ग 10वीला, तर तेव्हापासून ती तशी ठेवलेली होती. नंतर मी ही स्थापन करून या मार्फत माऊली वृद्धाश्रम हे स्थापन केले. त्यामध्ये 50 ॲडमिशन आहेत.